हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. पुण्याच्या भोर राजगड तालुक्यात आज कडकडीत बंद. नसरापूरमधील चिमुकलीच्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक. पुण्यातील नसरापूर घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. पीडित कुटुंबाला तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई देण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न. अहिल्यानगरमध्येही लव्ह जिहादचं प्रकरण समोर. लग्नानंतर धर्मांतर करायला भाग पाडल्याचा पीडित युवतीचा आरोप. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. शिवसेना नेते बच्चू कडूंचं मोठं विधान. भगवा खांद्यावर टाकलाय, आता शिंदे हेच मुख्यमंत्री हवे. बच्चू कडूंच्या विधानाची चर्चा. मराठवाड्यात पुन्हा एकदा पेट्रोल टंचाईची अफवा. बीड, धाराशिव, परभणीतल्या पेट्रोल पंपावर उसळली गर्दी. नागपूर शहरातील विविध ठिकाणी तिघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संबंध. पोस्टमॉर्टम नंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार. ठाण्यातील खारीगाव टोलनाक्याचा वाद पेटणार. 2017 साली बंद झालेल्या टोलनाक्याला पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली. मनसेनं केला तीव्र विरोध. दिल्लीच्या शहादरा परिसरातील विवेक विहारमध्ये एका 4 मजली इमारतीला भीषण आग. आगीत होरपळून 9 जणांचा मृत्यू. एसीमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागल्याचा अंदाज. आणि सलग सुट्यांमुळे शिर्डीतील साई मंदिरात उसळली भाविकांची गर्दी. मंदिर परिसर भक्तांनी गेला फुलून. नसरापूरची घटना. नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. नराधम आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या अशी भावना व्यक्त होतीये. अनेक राजकीय नेते पीडित कुटुंबांची भेट घेण्याकरता जात आहेत. मात्र जोपर्यंत नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आमच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता राजकीय नेत्यांनी येऊ नये अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडिलांनी व्यक्त केलेली आहे. इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत. तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये. नसरापूर इथली घटना. गंभीर आरोपी मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल याकरता प्रयत्न केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा त्यांनी संवाद साधला. हे प्रकरण लवकर मार्गी लावलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. तर काही लोकांकडून त्या घटनेला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो. मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे. त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत. रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही. लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल
अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल. न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल. तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे. घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे. नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये. मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू. दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते. ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये. आमदार रोहित पवारांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी रोहित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. शक्ती कायदा लवकरात लवकर संमत करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ट आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याच बरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी. आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. ब्रेकनंतर स्वागत. पुढे एक बातमी पाहूया. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलण्यात आलंय. पालिकेच्या मराठी माध्यमाच्या 80 शाळा आता सरसकट इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. या निर्णयामुळे नवी मुंबईतील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. खासगी शाळांचं भरमसाठ शुल्क परवडत नाही, त्यामुळे पालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. नाही, इंग्रजी शाळा ही महत्वाचीच आहे आणि मराठी आहे तशी इंग्रजी पाहिजे. कारण लहान मुलांना वगैरे दुसऱ्या म्हणजे शाळा काही जमत नाही, प्रायव्हेट वगैरे, तर फी भरपूर जास्त असते. त्यामुळे मग इंग्रजी महत्वाची आहे महानगरपालिकेमध्ये शाळा. आणि एवढे फीज वाढली आहेत प्रायव्हेट मध्ये, तर गरीब लोक नाही हे अफोर्ड करू शकत याचं. त्याच्यामुळे महानगरपालिकेमध्ये इंग्लिश मिडियम शाळा बेस्ट. पुढे जाऊन काय करणार आहे, मराठीमध्ये काही होऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझी मुलगी रोज मला सांगते की मम्मी मला इंग्लिश मिडियम म्हणून टाका. तर माझे एवढा पैसा नाहीये माझ्याकडे टाकायला, तर मी काय करणार याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना सांगितले, मी बोलते की इंग्लिश मीडियम मध्ये मराठी याच्यामध्ये केला इंग्लिश मध्ये, तर माझी पोरगी पण शिकू शकणार. कारण आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय बाहेर देशांमध्ये जातो तर ही एकच लँग्वेज जी की आपण बोलू शकतो, इंग्लिशद्वारे संभाषण साधू शकतो. त्यामुळे इंग्लिश ही खूप महत्वाची लँग्वेज आहे आणि ही याचा पाया लहानपणापासूनच जर असेल तर मुलं पुढे जाऊन प्रगती करते.